काही काही लोक लय मोकार आंतरराष्ट्रीय गप्पा. काय शब्द सांगितला? आंतरराष्ट्रीय गप्पा. गप्पांचा टप्पा ओलांडणारे आप्पा. आता पुढे प्रश्न एक असा आहे, माणसाच्या चरित्रात काय आहे? जन्माला आला, 5 दिवसाचा झाला, 5वी झाली, बरं 12 दिवसाचा झाला, बारसं झालं, 1.25 महिन्याचा झाला, कान टोचलेत, 2 महिन्याचा झाला, बालवाडीत गेला, बरं का, 60 महिन्याचा झाला, पहिलीत गेला, 72 महिन्याचा झाला, दुसरीत गेला, पुढे काय झालं? मोठा झाला, 13व्या वर्षी फायनल झाला, 17व्या वर्षी मॅट्रिक झाला, 21व्या वर्षी BA झाला, 23व्या वर्षी BEd झाला, 24व्या वर्षी ऑर्डर निघाली, 25व्या वर्षी पगार निघाला, 26व्या वर्षी हळद लागली आणि 27व्या वर्षी बाप झाला. हे काही लहानपणी असा दिसतो 10च्या वयात. 10 में दिठा, दिठा म्हणजे नजर लागण्यासारखा चेहरा. 10 में दिठा, 20 में मिठा, 30 में तिखा, 40 में चोखा, 50 में पक्का, 60 में ताट, 70 में सड्या, 80 में रड्या, 90 में नागा, 100 में भागा. आता हे मृदंगाचार्य मला वाजवतायत. वाजवा ना महाराज, पटेल तसं वाजून घ्या. अनेक बुवांना वाजवलं ना तुम्ही, हो म्हणा ना राव. हे वाजवतायत ही कला आहे, हे गातायत ही कला आहे. या माय मावल्या स्वयंपाक करतात ही कला आहे. काही काही माय मावल्या बरं का कोंड्याचा मांडा करतात ही कला आहे. पण काही मावल्या मांड्याचा पुन्हा धोंडा करतात. अशा बऱ्याच कला आहेत. काही काही माणसावर अशी उत्तम कला राहते, जुळलेलं लग्न मोडून दाखवतो. ही काय साधी कला आहे का? ज्याच्याजवळ कला तो संसारात भला, ज्याच्याजवळ कोणतीच नाही कला तो शेतीत राबून राबून मेला. आता प्रश्न एक असा आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बुवाने सासू जावयाच्या गप्पा नाही सांगायच्या, वाया व्यर्थ कथा. हा, देवाचं चरित्र ऐकावं, सांगणार भेटला तर ऐकावं, ऐकणार भेटला तर सांगावं. सांगणार ऐकणार जर नसतील, खड्यात तळ्यात मड्यात कृष्ण चरित्र गळ्यात. देवाचं चरित्र गात गात आयुष्याची संध्याकाळ व्हावी. बाकीच्या ज्या गप्पाष्टकम आहेत, काही काही लोक लय मोकार आंतरराष्ट्रीय गप्पा. काय शब्द सांगितला? आंतरराष्ट्रीय गप्पा. गप्पांचा टप्पा ओलांडणारे आप्पा. एक असा आहे, गवळणींचा काय अधिकार आहे तो कीर्तनकार बुवाने सांगावा. गोपाल कृष्ण भगवंताचं पारमार्थिक स्वरूप काय आहे? गोपाळ जी मंडळी होती, कृष्ण भगवंताचे सवंगडी, यांचं कृष्णावर किती प्रेम, कृष्ण भगवंताचं गोपाळांवर किती प्रेम, हे सांगावं. त्याचप्रमाणे आई देवकी, मावशी यशोदा, नंद बाबा, त्याचप्रमाणे वसुदेवजी महाराज यांचं कृष्णावर कोणतं प्रेम होतं, कोणता भाव होता, हे सांगावं. काल्याच्या कीर्तनामध्ये देवाचं चरित्र सांगावं. चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा. केले केले गोकुळी, केले केले गोकुळी, केले केले गोकुळी, केले चरित्र केले ते उच्चारावं, देवाचं चरित्र सांगावं. एक महत्वाचा भाग एक असा आहे, यामध्ये काला घ्यायचा, काला द्यायचा आणि आपला हिस्सा त्याच्यात टाकायचा. येथे द्यावे तैसे घ्यावे, थोडे तरी निरे व्हावे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हा काला सर्वांना मिळतो, पण वाटा लवकर, उरकावा, द्या लवकर. तसं नाही. देवाचं चरित्र गावं आणि नंतर काला मिळतो. भानुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ.
प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गेले गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गेले गाता प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गेले गाता देतो पंढरीनाथ भानुदास गेले गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ हा भानुदास गेले गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ गीतात गात राहावं, भगवत भक्ताने गात राहावं, नंतर खात राहावं. नुसताच खात राहतो तो लवकर जात राहतो. परत ऐका, परत सांगतो. देवाच्या चरित्रामध्ये तसे वर्णन करणारे 3 प्रकार सांगतात. गाथा सोडवणारी मंडळी सुद्धा 3 प्रकार सांगतात. लीला, चरित्र आणि पवाडे. काय काय? लीला, चरित्र, पवाडे. काय काय? लीला, गायन ते लीला, चरित्र, पवाडे. 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 राखिले सौंदर्य सहित गाई. राखिले सौंदर्य सहित गाई. राखिले सौंदर्य सहित गाई. गायन ते लीला, चरित्र, पवाडे. राखिले सौंदर्य सहित गाई. राखिले सौंदर्य सहित गाई. लीला 1, चरित्र 2 आणि पवाडे. गायन ते लीला, चरित्र, पवाडे याच्यात 3 आलेले आहेत. याच्या आधारे सांगितलं 3 गोष्टी आहेत. आणि देवाच्या लीला मोजा बरं किती तुमच्या ध्यानात राहतात ते. बाललीला, बालक्रीडा. बाललीला, बालक्रीडा, वनक्रीडा, कंदुक्रीडा, मृतिका भक्षण क्रीडा, दामबंधन क्रीडा, नवनीत चोर लीला, युद्ध लीला, कंसवध लीला, गोवर्धन धारण लीला, आख मिचवली लीला, सात्विक लीला, राजस लीला, तामस लीला, जग निर्माण लीला, जग पालन लीला, जग संवार लीला, अंतरंग लीला, बहिरंग लीला, हरिहर मिलन लीला. तुम्ही हिशोब केला? ह्या लीला भागवतामध्ये डोंगरे महाराज सांगायचे. कुठल्याही कीर्तन मालिकेमध्ये नाही, कॅसेटमध्ये नाही आणि यूट्यूबमध्ये बी नाही. या लीला डोंगरे महाराज सांगायचे. हे पहा, मी डोळे मिटले. भगवंत म्हणतात डोळे मिटले, जगाचा लय झाला. पुन्हा डोळे उघडले, पुन्हा जग निर्माण झालं. अशा लीला आहेत. मृत्तिका भक्षण लीला. यमुनेच्या काठावर, ब्रह्मांड घाटावर, कृष्णाच्या ओटावर माती पाहिली. आपल्याला माती खाणं दिसतं. लहान मुलांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि आयर्न, काही काही डॉक्टर आयरन म्हणतात. आयरन का आयर्न हा अजून मला गोड मिटला नाही. बरं, मग काय झालं तर त्या मुलाच्या शरीरामध्ये 2 घटक कमी झाले की मुलं माती खातात. इंजेक्शन दिलं की माती खात नाही. मुलं माती खातात हा विकार आहे आणि कृष्ण माती खातो ही लीला आहे. यमुनेच्या काठावर, ब्रह्मांड घाटावर, कृष्णाच्या ओटावर माती पाहिली. मारावया उगारिनी काठी, मारावया तिने उगारिनी काठी, मारावया तिने उगारिनी काठी, मारावया तिने उगारिनी काठी. भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे. मारावया तिने उगारिनी काठी, मारावया तिने उगारिनी काठी. मारावया तिने उगारिनी काठी, मारावया तिने उगारिनी काठी. भुवनेच्या पोटी
तलातल, रसातल, महातल आणि पाताल, सप्त पाताल हा सप्त स्वर्ग हा, भूरलोक, भरलोक, स्वर्लोक, जनलोक, महरलोक, तपलोक, सत्यलोक हे दाखवले. आणि लीलेचं नाव आहे हे मृत्तिका भक्षण लीला. अशा 51 लीला आहे, मी तुम्हाला फक्त 21 सांगितल्या. डोंगरे महाराज एका दमामध्ये 51 लीला सांगत होते. आता ते त्यांच्या गुरुच्या पासून मुखातून ऐकलेल्या त्या लीला आहेत. आता या 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी कोणत्या? कला, लीला, चितकला. काय 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 काय? आता हे मृदंगाचार्य मला वाजवतायत. वाजवा ना महाराज, पटेल तसं वाजून घ्या. अनेक बुवांना वाजवलं ना तुम्ही, हो म्हणा ना राव. हे वाजवतायत ही कला आहे, हे गातायत ही कला आहे. या माय मावल्या स्वयंपाक करतात ही कला आहे. काही काही माय मावल्या बर का कोंड्याचा मांडा करतात ही कला आहे. पण काही मावल्या मांड्याचा पुन्हा धोंडा करतात. अशा बऱ्याच कला आहेत. काही काही माणसावर अशी उत्तम कला राहते, जुळलेलं लग्न मोडून दाखवतो. ही काय साधी कला आहे का? ज्याच्याजवळ कला तो संसारात भला, ज्याच्याजवळ कोणतीच नाही कला तो शेतीत राबून राबून मेला. म्हणून आपली कला असेल भगवंताच्या चरणावर समर्पित करावी. एक लोक प्रदर्शन करता कला नाही. दुसरी गोष्ट एक अशी आहे, कला भरपूर आहे. आणि त्याचबरोबर लीला मी सांगितल्या. इकडे कोकणामध्ये कीर्तन होतं काल्याचं, आणि मी बोललो कीर्तनात कला लीला, कला लीला, कला लीला. एकाच दमात लोक हसलीत सगळी. मला कळलं ना लोक का हसलीत. म्हटलं आपलं कमरचा आणि दुपट्टा सुटला का नाही, पटका सुटला का नाही, मग लोक का हसलीत. एका टाळकऱ्याने कानात सांगितलं, तुम्ही ज्यांच्या घरी कीर्तन करतात का त्यांच्या दोन्ही सुनांचं नाव कला लीला. म्हटलं योगायोग झाला, योगायोगानं झालं. ते कला झाली म्हणून देवाला समर्पण करावी कला. लीला गात राहाव्यात. आणि परत ऐका, परत सांगतो तुम्हाला, संतांजवळ चितकला राहते. आपल्याला मुक्ताबाईला, मी तिथूनच आलो काल, संत मुक्ताबाईंनी चांगदेवाला चितकला दाखवली. म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे चितकला दर्शन. कला लीला चितकला. चितकला संतांजवळ आहे, बरोबर आहे. आणि लीला देवाजवळ आहे, कला माणसाजवळ आहे. झालं. याच बरोबर देवाचं चरित्र वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे. स्वतः कृष्ण भगवान गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. काय सांगतात? जन्म कर्म च मे दिव्य मेवम यो वेत्ते तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माझं चरित्र यथायोग्य वर्णन करतो, ऐकतो, उच्चार करतो, तो मला येऊन मिळतो. याच्याविषयी संशय धरू नको अर्जुन. जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म माझं कर्म हे दिव्य आहे, हे वर्णन करणारा उद्धरून जातो, मला येऊन मिळतो. आणि त्याचं चरित्र गावं 1, लीला गाव्यात 2. त्याच बरोबर माणसाचं चरित्र गात फिरू नये. ऐका पंडित जन, बोला काय सांगता? ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. तुकाराम महाराज पंडित लोकांना वंदन करतात. नका करू नरस्तुती माझी परिसा विनंती. कीर्तनकाराने कोणाची स्तुती करू नये. 1 लाख रुपये अन्नदानाला यांच्याकडून घ्या, स्तुती करू नका. मग स्तुती कोणाची करायची? स्तुती अथवा निंदा आहे ना पुरावा. पची काही वांधो नथे. माणसाने माणसाची स्तुती करत बसू नये. दुसरं एक ऐका, परत सांगतो तुम्हाला. कोण्या माणसाने कोणाची स्तुती करणं, निंदा करणं, हा वाणीचा दोष आहे, वाणीचा मल आहे. मग स्तुती करा, निंदा करा, ती देवाचीच करा. आता पुढे प्रश्न एक असा आहे, माणसाच्या चरित्रात काय आहे? जन्माला आला, 5 दिवसाचा झाला, 5वी झाली, बरं 12 दिवसाचा झाला, बारसं झालं, 1.25 महिन्याचा झाला, कान टोचलेत, 2 महिन्याचा झाला, बालवाडीत गेला, बरं का. 60 महिन्याचा झाला, पहिलीत गेला, 72 महिन्याचा झाला, दुसरीत गेला. पुढे काय झालं? मोठा झाला, 13व्या वर्षी फायनल झाला, 17व्या वर्षी मॅट्रिक झाला, 21व्या वर्षी BA झाला, 23व्या वर्षी BEd झाला,
24व्या वर्षी ऑर्डर निघाली, 25व्या वर्षी पगार निघाला, 26व्या वर्षी हळद लागली आणि 27व्या वर्षी बाप झाला. हे काही चरित्र आहे काही देऊ का गाथेतलं प्रमाण. उदंडाची झाले राव शब्द म्हणजे राजाबद्दल आहे, रंग शब्द सामान्य माणसाबद्दल आहे. परत बोलू का? अंदाजे आकडा आहे, फिक्स सांगता येणार नाही, थोडा बदल होतो. 5,60,000 सरपंच भारतात आहेत, 5,60,000 पोलीस पाटील आहेत, 555 सांसद आहेत, शांतते नाही का 8,000-8,500 आमदार आहेत. कोणाचं चरित्र वर्णन करणार तुम्ही? मीच तुम्हाला एक असं विचारतो. राजस्थान म्हणजे मारवाड देश, मारवाड देश म्हणजे मरू देश. ज्ञानोबा माऊलींनी राजस्थानला मरू म्हटलंय, मरू मरू तृषार्था मरुदेशी. तिथे जयचंद राठोड नावाचा राजा झाला. आता त्याचं काय अस्तित्व आहे? जो माणूस इतिहास विषय घेऊन भूगोल विषय घेऊन यमे झाला त्याला विचारा, काहीच उरत नाही महाराज. पृथ्वीराज चव्हाणचं काय आहे आता राजस्थानमध्ये? आता काय आहे पृथ्वीराज चव्हाणचं? पण संतांची मंदिरं जशीची तशीच आहे. मीराबाईचं मंदिर तिकडे जसंच तसंच आहे. हा नाथद्वारा, कांक्रोली, एकलिंगजी जसंच तसं आहे. राजाचं काही वैभवात नाही. तो गेला की त्याच्या म्हणजे हळूहळू कमी होऊन जातो. सूर्याबरोबर सूर्याची किरणं निघून जातात. बरोबर आहे ना? का राहतात माग? मग आता आमच्या चरित्राला काहीच अर्थ नाही. लहानपणी असा दिसतो 10च्या वयात 10 में दिठा, दिठा म्हणजे नजर लागण्यासारखा चेहरा. 10 में दिठा, 20 में मिठा, 30 में तिखा, 40 में चोखा, 50 में पक्का, 60 में ताट, 70 में सड्या, 80 में रड्या, 90 में नागा, 100 में भागा. काय उरलं त्याचं? म्हणून अक्षय अक्षय अढळ, चढेना ढळेना, हे 4 शब्द वापरले तुकोबऱ्यांनी परमात्म्याला. अक्षय अढळ चढेना ढळेना तया नारायणा ध्यात. सांगून टाकलं ना माणसाने, कीर्तनकाराने. कुणाची स्तुती करायची नाही, आपलं एकांतात बसावं, विणा घ्यावा. नाही जमलं तर सांगू, शांत निवांत निभ्रांत मुखात वेदांत नुर्जात भगवंत. तो कालांतराने संतच होतो. बरोबर आहे. आणि हे झाल्यावर देवाचं पवाडे गावेत. काय म्हणतात त्या याला इकडं? इतकं घाबरत घाबरत का बोलता तुम्ही? सारंगी, त्याला खानदेशमध्ये वेगळंच नाव आहे, टिंगरी. टिंगरी ऐका मग. संभाजीनगर जिल्ह्याला करमाड गाव एका बाजूला, अमुक अमुक तात्या मोठा रंगेला, 5 रुपये दिले चहा पाण्याला, इथून पोडा खाल्यात झाला. दीन रजनीची धंदा, 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 दीन आणखी एक पोवाडा म्हणू का? तानाजी मालुसरेचा नाही, शिवाजी महाराजांचा नाही. ऐसे तुझे पवाडे नामदेव महाराजांचा आहे. वाणिता ती वाडे कोडे, विष्णुदास नामा म्हणे यू 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 यू. असे एक गवडण आहे. आणखी सांगू का तुम्हाला? राजांचे पवाडे गाण्या संतांनी कुठेच गायलेले नाही. फक्त त्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी
त्यांच्या वेळेला न्यायाला अनुसरून राज्य करणारा रामचंद्र नावाचा राजा, त्याच्याबद्दल अर्धी ओवी सापडते. न्यायाते पोशिक्षित शिव रामचंद्र एवढ्याबद्दल पुढे ओवी कुठलीच नाही. कोण्या राजा रजवाड्यांचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं नाही, तुकोबारांनी केलं नाही. आणि आताचा कोणी माणूस कीर्तनकार करत असेल त्याचं फल त्याला मिळेल. आपण काय करणार आहे त्याला? कोणी कोणाला आवरू शकत नाही. आता फुटलेलं धरण बंद करता येतं का? सगळं पाणी वाहू जाऊ लागतं. पडणारी भिंत थांबवता येते का? होणारा भूकंप थांबवून घ्याल का? हा हा हा. पडणारा पाऊस फाकवाल का? मग तसा जगाचा ओघ चाललेला आहे, हा तुम्ही थांबवाल का? जे थांबवायला जातील ते थांबतील. आता ऐका पुढचं. लीला केल्यात, 1 चरित्र केलं, 2 पवाडे केले. या सर्वांमध्ये आध्यात्मिक भाव आहे. पण कृष्णाने जे लीला चरित्र पवाडे केले ते कोणत्या दशेत केले? ये दशे चरित्र नारायण, ये दशे चरित्र नारायण, ये दशे चरित्र नारायण, ये दशे चरित्र नारायण, ये दशे चरित्र